2024 विधानसभा निवडणुकीचे जे निकाल लागले ते खरंच अनपेक्षित होते. जनतेला सुद्धा ते पचनी पडलेले नव्हते आणि आम्ही सर्वच उमेदवारांनी या निवडणूक आयोगाने राबवलेली निवडणूक प्रक्रिया ही चुकीची आहे या पद्धतीने आम्ही पिटिशन दाखल केलेले आहेत. त्याचं कारण असं की जो काही मतदानाचा आकडा आहे तो मतदानाचा आकडा आणि जनतेसमोर आलेला आकडा हा कुठे मॅच होत नाहीये आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये तफावत आहे. निवडणूक आयोगाला आम्ही 4 नंतर झालेल्या मतदानाचा जो तफावत आहे तो सॅटिस्फाय करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं व्हिडिओ CCTV फुटेज मागत आहोत, परंतु निवडणूक आयोग आम्हाला देण्यास ते नकार करत आहे आणि म्हणून आम्ही कायद्याने त्यांच्याकडे या सगळ्या पिटिशन्स आम्ही दाखल करत आहोत. आणि खरं तर ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले ते अण्णा बनसोडे यांना सुद्धा यापूर्वी म्हणजे या प्रक्रियेमध्ये जे सहभागी आहेत त्या प्रत्येकालाच हे गेलेले आहेत समन्स. 2 वेळा त्यांना समन्स पाठवून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे हा शेवटचा समन्स त्यांना 2 एप्रिल रोजी हजर राहण्याचा हा कोर्टाने बजावलेला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की यामध्ये कुठेतरी कायद्याला आम्ही फॉलो केलेला आहे आणि कायद्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि सर्वच आम्ही पिटिशनर जवळपास महाराष्ट्रात 101 जणांनी या निवडणुकीच्या विरोधात आणि या निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत. आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.